मित्रांनो, तुम्ही जर या 4 बँकेत खातं खोललं असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला 20,000 रुपये दंड होणार आहे। जर तुम्ही हे लवकरात लवकर काम केलं नाही तर पुढील महिन्यापासून तुम्हाला 20,000 रुपयाचा दंड होणार आहे। तर हा 20,000 रुपयाचा दंड न होण्यासाठी त्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी काय करायचं आहे यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की कळेल। तुम्ही जर खाते उघडले असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही सावधान व्हा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता स्टेट बँक ऑफ इंडिया खाते असणाऱ्यांना, तसेच बँक ऑफ इंडिया खाते असणाऱ्यांना, पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्यांना व बँक ऑफ महाराष्ट्र खाते असणाऱ्या खातेधारकांना 5 कडक नियम आता 2025 मध्ये लागू केले आहेत। या नवीन वर्षात आता लागू केले आहेत, ते म्हणजे आजपासून लागू केले आहेत। या अंतर्गत तुम्ही जर यामध्ये पहिला नियम पाळला नाही तर तुम्हाला 20,000 पर्यंत दंड आकारण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा नियम पाळला नाही तर बँकेचे खाते कायमचे रद्द केले जाणार आहे। तिसरा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। चौथा नियम जर तुम्ही नाही पाळला तर हॅकर्स तुमच्या बँक खाते हॅक करू शकतात। त्यानंतर पाचवा नियम जो आहे तो देशातील सर्व बँकेतील खातेधारकांना हे नियम लागू होणार आहे। यामध्ये महत्त्वाची 2 कामे पुढील 10 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहे। या 5व्या नियमासारखी 2 कामे नाही केली तर तुमचे पैसे जप्त करण्यात येणार आहे। 2025 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 4 मोठ्या बँकेमध्ये ज्या खातेधारकांना मोठा अलर्ट केला आहे त्यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे। तिसरी बँक आहे पोस्ट पेमेंट बँक आहे। त्यानंतर चौथी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। या बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलून ठेवले असेल तर तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे। त्यामुळे या 4 बँकेच्या खातेधारकांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अत्यंत कडक नियम आता बँकेच्या खातेधारकांना आजपासून लागू करण्यात आले आहे। तसेच मित्रांनो, यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लागू केलेले कडक नियमानुसार या 2 बँकेमध्ये खाते जर उघडले असेल तर आता होणार तुम्हाला 20,000 रुपयाचा दंड। एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही सूचना जाहीर केली आहे। त्यामुळे कोणकोणते बँक खातेधारक आहेत, आता हे खास कडक नियम आता लागू केले आहेत व कोणती 2 महत्त्वाची कामे तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे। तसेच तुमच्या बँकेत 2 खाते असल्यास, कोणतेही 2 बँक खाते खोलले असल्यास तर तुम्हाला व तुमच्यासाठी कोणतेही नियम लागू असणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस पेमेंट बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या 4 बँकांना हे नियम लागू केले आहे। यामध्ये कोणत्याही बँकेत तुम्ही जर खाते उघडले असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कडक नियम आता लागू केले आहेत। जर तुम्ही हे नाही पाळले तर तुम्हाला 20,000 रुपयाचा दंड यामध्ये होणार आहे। दुसऱ्या नियमामध्ये तुम्हाला या बँकेचे खाते कायमचे रद्द केले जाणार आहे। तर तिसऱ्या नियमानुसार जर तुम्ही हा नियम पाळला नाही तर हा कडक नियम आहे। जर तुम्ही हा नाही पाळला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। चौथ्या नियमानुसार तुमच्या बँक खाते तुमचे हॅकर्स हे हॅक करू शकतात व 5व्या नियमानुसार तुम्हाला महत्त्वाची 2 कामे पुढील 10 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करायची आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे। त्यामुळे देशातील या 4 मोठ्या बँकेत खाते उघडून तुम्ही ठेवले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा मित्रांनो, पुण्यामध्ये 1,20,00,000 मध्ये दंड आता वसूल झाला आहे। आता तुमचाही नंबर केव्हाही लागू शकतो। त्यामुळे आता तुम्ही जर एकापेक्षा जास्त खाते उघडले असतील, तसेच हे 5 कडक नियम ते रिझर्व्ह बँकेने लावले आहे, जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुमच्यावर सुद्धा कारवाई व तुम्हाला मोठा दंड भरून तुमच्या बँकेतून दंडाच्या स्वरूपातून अचानक पैसे कट करून घेतले जाऊ शकतात। तसेच तुम्हाला बँकेतून 2 महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत, अन्यथा तुमच्या बँकेत खाते सुद्धा रद्द करण्यात येऊ शकते, असे सुद्धा सांगितले आहे। ही जर बातमीचा विचार केला तर तुम्हाला अनेक अडचणीतून पुढे येऊ शकतात। त्यामुळे कोणकोणते नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लागू केले आहेत आणि कोणकोणती महत्त्वाची कामे तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये महत्त्वाची कामे
करायचं आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ स्किप न करता, कारण खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. या अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आता यामध्ये एकापेक्षा जास्त खाते असणाऱ्या 2 बँकेमध्ये जर तुम्ही खाते उघडले असेल तर तुम्हाला महत्त्वाचं जे काम करायचं आहे ते, अन्यथा तुमच्या बँकेचे कोणतेही पैसे काढता पण येणार नाही व कोणतेच पैसे तुम्हाला भरता पण येणार नाही. तसेच तुमचे पेन्शन बँकेत पण येणार नाही. तसेच तुम्ही कोणतेही योजनेचा लाभसुद्धा घेणार नाही, जसे लाडकी बहीण योजना किंवा PM किसान योजना, नमो शेतकरी योजना व कोणत्याही योजना असू दे, तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. या देशातील कोणतेही 2 बँकेत तुमचं खातं असेल तर, आणि जर तुम्ही आता 2 ही कामे केली नाही तर तुम्हाला खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाची जी 5 कामे जाहीर केली आहेत त्यात तुम्हाला करावे लागणार आहे. तर ते आता कोणकोणते नियम आहे लागू केले आहेत नक्की बघा. स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस पेमेंट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या 4 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर अत्यंत कडक नियम आता तुम्हाला सर्वांसाठी आजपासून लागू करण्यात आला आहे. तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लागू केले आहेत. तर पुढील 10 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला 5व्या नियमानुसार महत्त्वाचे 2 कामे करावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा कोणकोणते कामे तुम्हाला आता तातडीने पुढील 10 दिवसाच्या आतमध्ये करायचे आहे. पुण्यामध्ये अनेक बँकेमध्ये या खातेदारांकडून 1,20,00,000 दंडसुद्धा आकारण्यात आले आहे. तुमच्यासाठी हा दंड असू शकतो, तुमच्याकडे सुद्धा हा दंड लागू होऊ शकतो. एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असेल या खातेदारांनी आता लक्षात ठेवा, हे जे 5 नियम आहे तर हे 5 नियम पाळले तर तुमच्याकडून सुद्धा दंड वसूल केला जाऊ शकतो. त्यामुळे जर हा दंड तुम्हाला होऊ नये असे वाटत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. कोणकोणते महत्त्वाचे हे 5 नियम लागू केले आहेत नक्की बघा. बँक ऑफ इंडियाने या 4 मोठ्या बँकेमध्ये खाते खोलून ठेवले असेल तर तुम्हाला हा मोठा दंड आता होऊ शकतो. तुम्ही जर या नियमाचे पालन केले नाही तर तुम्हाला या बँकेच्या खातेदारांना खाते बंद होऊ शकते. 2025 या नवीन वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या 4 मोठ्या बँकेत अनेक मोठमोठे बदलसुद्धा केले आहेत. या 5 कडक नियमानुसार तुम्हाला आता महत्त्वाची कोणकोणते कामे करायचे आहेत नक्की बघा. कोणकोणते तुम्हाला 2 कामे करायचे आहेत किंवा 10 दिवसाच्या आत तातडीने पूर्ण करायचे आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. पुढील तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, अनेक घरामध्ये एकाच्या नावावर 2, 3, 4 बँकेत खाते आहे. अशा लोकांना खोलून ठेवले आहेत. तर म्हणजेच प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःच्या व्यक्तीच्या नावावरती 2 ते 3 बँकेचे खाते खोलले असतील. त्याच्या बायकोच्या नावावरती 2-3, तसेच त्याच्या मुलाच्या नावावर 2-3 खाते खोलले असतील. पूर्ण घरामध्ये सगळ्यांचे खाते 10 ते 15 असे खाते खोलले असतील. त्यामुळे अशा लोकांमुळे हॅकर्स लोक बँकेमध्ये तुमचे बँक खाते हॅक करण्यासाठी मोठा वाव मिळतो. तर हे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अनेक खातेधारकांचे पैसे बँकेमधून उडण्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे 5 कडक नियम आता लागू केले आहेत. त्यामुळे 2024मध्ये फोनपे, गुगल पे, पेटीएम यासारख्या ऑनलाईन पेमेंट ॲपमुळे बँकेमधून पैसे उडण्याची घटना समोर आली होती. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे फोनपे, गुगल पे, पेटीएम हे पूर्णपणे खाजगी आहे. मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी असे घडत आहे. अगदी किराणा दुकानापासून ते मोठमोठ्या ज्वेलरीच्या दुकानापर्यंत, अगदी 1 रुपयापर्यंत ते 1 लाखापर्यंत या गुगल पे, फोनपे, पेटीएम यासारख्या ऑनलाईन पेमेंट ॲपच्याद्वारे होत आहे. त्यामुळे या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या दिवसेंदिवस बँकेमध्ये पैसे उडण्याची घटना समोर येत आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचे 5 कडक नियम लागू केले आहेत. हे 5 कडक नियम कोणते लावले आहेत नक्की बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी जो 5वा नियम आहे तो महत्त्वाचे कामे करायचे आहेत. त्यामुळे ही जर कामे तुम्ही नाही केली तर तुमच्या बँकेचे खाते कायमचे बंद होऊ शकते. तर बघा तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत. अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, लक्ष देऊन बघा. या जर तुम्ही कोणत्याही 2 बँकेत खाते खोलले असेल तर बघा तुमच्यासाठी सांगते. बघा, जर तुम्ही
दोन बँकेमध्ये एकच नंबरने खाते लिंक केले असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व खातेधारकांना अलर्ट केला आहे. तुमच्या ज्या बँकेचे खाते आहे ते वेगवेगळ्या नंबरनं लिंक केलेले असावे, जेणेकरून तुम्हाला कोणतीही धोका पोहोचणार नाही. तुमच्या बँकेतील जे काही असतील पैसे सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेतील खात्यात या दोन बँकेत खाते असतील, वेगवेगळे दोन नंबर तुम्हाला लिंक करायचे आहे. बँकेने जेव्हा खातेधारक त्याचे कागदपत्र चेक केले, बघा आता कागदपत्र बँकेमध्ये चेक करू लागले आहेत. जेव्हा बँकेने प्रत्येक खातेधारकांचे कागदपत्रे चेक केले तेव्हा त्यांना त्यांच्या पॅन कार्डवरती त्यांची जन्मतारीख वेगवेगळी आहे, आधार कार्डवरती जन्मतारीख वेगळी आहे व बँकेचे पासबुक यावरती सुद्धा जन्मतारीख वेगळी आहे, पत्ता वेगळा आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी सर्व जन्मतारीख, तुमचा पत्ता, आधार कार्डवरती तुमचे नाव आहे का, जन्मतारीख तुमचीच आहे का, आता या तुम्हाला बघायचं आहे, चेक करायचं आहे. एकदा तुमच्या बँकेचे पासबुकवरती सुद्धा ती जन्मतारीख आहे, तोच पत्ता आहे का, हे सर्व तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. अन्यथा खूप मोठी अडचण तुम्हाला इथून पुढे सामना करावा लागणार आहे. कदाचित तुम्हाला मोठा दंडसुद्धा तुमच्याकडून वसूलसुद्धा करून जाऊ शकतो. असा मोठा नियम आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला आहे. आता बँकेतून कोणते काम तुम्हाला करायचं आहे ते बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या नवीन नियमानुसार तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक असेल तर बघा यामध्ये जेवढी काही ठराविक रक्कम ठेवण्यास सांगितले आहे तर ती तेवढीच रक्कम तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठेवावी लागणार आहे. अन्यथा दंडाच्या स्वरूपामध्ये तुमचे पैसे कट केले जाऊ शकतात. तुमच्या बँकेमध्ये कितीही रक्कम असू दे, ठेवायला सांगितले आहे तेवढी रक्कम तुम्ही ठेवली आहे का एकदा तुम्ही चेक करायचं आहे. हा बॅलन्स बघून ठराविक रक्कम इथून पुढे ठेवायची आहे. मित्रांनो, हे बदल झाले आहेत. मित्रांनो, तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.